तर भाई लोग नमस्कार. आज माझा पहिला मोटो ब्लॉग आणि लेट मी इंट्रोड्यूस माय बाईक एक्सपल्स, हिरो एक्सपल्स. माझा घोडा भाई फुल खुश आहे भाई मी आज. फर्स्ट मोटो ब्लॉग आणि ते पण ॲक्च्युली माईक मी गेल्या आठवड्यातच घेतलं आहे. सॉरी माईक बोलतो कॅमेरा. ते बाकी सगळं माईक ॲडॅप्टर ते घेईपर्यंत एक आठवडा आला आणि आज सुरुवात करतो आहे. तुम्हाला आज माझ्याकडे असं काय मी कुठे जात नाही, इकडेच तुम्हाला दाखवतो आपली विक्रोळी. तर मी इथेच फिरणार आहे. ओ भाई हेल्मेट खाली यायला लागला यार. तर कसा आवाज येतो ते मला ॲक्च्युली माहीत नाही, कारण की मी आता फर्स्ट टाइमच सगळं ट्राय करतो आहे. ह्याच्या आधी टेस्टिंग पण नाही केली आहे, म्हणजे केले पण ती घरात केले, असे बाहेर नाही केले. आणि आता बाईकवर पहिल्यांदाच म्हणजे डायरेक्ट करतो आहे. तर आता इथून जाऊया आपण कन्नमवार नगरला. काय खड्डे आहेत. ॲक्च्युली मी अशामुळेच भाई एक्सपल्स घेतले रे. हे असे आत्ताचे रस्ते बघताना एक्सपल्स किंवा कुठची ऑफ रोडिंग बाईक भाई बेस्ट आहे. हा बघा कसा भाई, काय बोलणार, रॉंग वेने येतोय. त्यात येतोय पण उलट्या साईडने. असं पण नाही की हळूहळू येतोय, डायरेक्ट एकदम. हा बघा हा रिक्षावाला बघा भाई. ॲक्च्युली जेव्हा नवीन बाईक घेतलेली तेव्हाच मी असं बोलत होतो की यार गोप्रो घ्यायचं आहे कधीतरी. आणि असंच म्हणजे विचार नव्हता केला की एवढ्या लवकर भेटेल. म्हणजे असं नाही घ्यायचा प्लॅन होता, पण असं खूप हे झालेलं की खूप म्हणजे असे पैसे जमवावे लागणार एकदम. पण नाही भाई, गॉड्स प्लॅन. कसे भाई जमा झाले पैसे. ॲमेझॉनवर सेल पण होते, एकदम मोठा डिस्काउंट होता, त्यामुळेच एकदम सगळं आयुष्यपत घुसलो. फुल ऑफ रोडिंग भाई. ज्यांना ऑफ रोडिंग करायचे विक्रोळीला या कन्नमवारला, बाहेर जायची गरजच नाही ऑफ रोडिंगला, इथेच फुल होऊ शकते. मी ना आता ट्रिपला जायचं यार कुठेतरी. खूप दिवस झाले गेलो नाही. गेल्या वेळी लोहगडला जाताना असं मस्करीत बोललो की भाई एका की नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ तेव्हा ह्याच्यात येऊ गोप्रो घेऊन. आणि यावेळी गोप्रो आहे. गोप्रो म्हणजे DJI आहे ॲक्शन 4. जेव्हा मी बाईक घेतलेली ना एक्सपल्स, तर खूप लोक बोलत होते मला की अरे स्पोर्ट्स बाईक घ्यायची, ही घ्यायची. पण भाई त्यांना कसं सांगू. खरं तर तसं बघायला गेलं तर स्पोर्ट्स बाईक पण काय म्हणजे भारी आहेत जर रस्ते बिस्ते एकदम भारी भेटले ना. आणि एक्सपल्स बघायला गेलं ना तर हायवेवर खूप म्हणजे अंडर पॉवर आहे. ती नाही पळत भाई, खूप म्हणजे जीव काढते. 80-80पर्यंत एकदम ठीकठाक चालते. त्याच्या पुढे नाही पळू शकत. त्यावेळी असं वाटतं की भाई स्पोर्ट्स बाईक हाय म्हणजे एक हात वरती आहे स्पोर्ट्सचं. पण तसं मला काय असं एवढं स्पीड बीडचा शॉक नव्हता बाईक पळवायचा. म्हणजे कारण की पहिल्यापासूनच भाई थोडी पळवायला भीतीच वाटायची. भाई सगळे फुल गर्दी आहे, भेंडी. आणि भाई काय पण करून आता याच्या पुढे जायचं आहे. पण याच्या पुढे जाऊ तरी कसं. हाच पहिला एवढा बाहेरून चालला आहे. समोरून बस येते पण खूप लांब आहे. रस्त्याची हालत खूप बेकार आहे. केवढा खाली आता डायरेक्ट
पाऊसच्या यायला जोरातच यायला लागलाय. त्यामुळे मी असा विचार केला की भाई आता मला असं वाटत नाही की थांबेल पाऊस. बोललो पॅन्ट भिजली तर भिजून दे, आता भाई डायरेक्ट घरी. पाऊस तर जोरात. आणि मेन बात भाई, पावसात चालवण्याची जी मजा आहे, पण काहीच दिसत नाही हेडलाईटचं. शाप गेली भाई, काहीच दिसत नाही, काहीच. थांबावंच लागणार भाई. ओ भाई साहब, केवढा मोठा खड्डा. तसं तर आता पाऊस झालाय कमी भाई, गेला ऑलमोस्ट. ॲक्च्युली मला माझा फर्स्ट ब्लॉग दिवसाचा बनवायचा होता, पण काय झालं की माईकचा सेटअप लावला नव्हता आणि मेन कामावर पण जायचं होतं. त्याच्यामुळे बोललो भाई जेव्हा टाईम भेटेल, कुठे दिवस रात्र, कल करे सो आज, म्हणून भाई आलो, माईक बीक लावला, आलो आता रात्री. तसे बघायला गेले तर टागोरनगरचे रस्ते चांगले आहेत, थोडे ठीकठाक आहेत कन्नमोरपेक्षा. अरे 10:15 वाजले, कसलं ट्रॅफिक भाई. असं वाटायला लागलं भाई भांडूपमध्ये आलोय. भांडूपला बोलता बोलता विक्रोळीचे लय बेकार हालत झाले. जेव्हापासून तो ब्रिज बांधलाय ना भाई, वाटच वाट. आई शपथ, काय सीन झालाय, काहीतरी पडलंय. आई शपथ, आई शपथ, आईला भाई. लोक जो गेटचा एक बॅनर होता, गेट बनवलेला आहे या लोकांनी देवीसाठी, आणि तोच पडलाय भाई. नशीब कोण खाली बिली ना आलं वाटतं. चला भाई, तुम्हाला दाखवतो आता. एवढं आलोय तर भाई साहब, बघा वाटच लागली यार. नशीब कोणाच्या डोक्यात बिक्यात ना पडला. भाई लोक दिसतंय ना, वाट लागली रे. हा आपल्या बिल्डिंगच्या मित्रांना सांगतो भाई, रस्ता बंद आहे भेजू. हां खरं बोलतो, वाट लागली रे. जिथे बघा तिथे ट्रॅफिक. त्यात आता परत बिल्डिंग खाली पार्किंग शोधा. तिथे 15-20 मिनटं. परत अडकलो. हा जागा आहे भाई, आपली जागा आहे. नशीब. फायनली पोचलो भाई बिल्डिंग खाली.